समाज प्रबोधनकार हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या कीर्तनाला अलोट गर्दी. आई वडील संत ग्रंथ आणि भगवंत यांच्यातच जगाला सुखी करण्याची ताकद. हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज इंदोरीकर. नेवासा तालुक्यातील खुपटी येथे चेअरमन पाराजी शिंदे पाटील यांच्या 71वीच्या निमित्ताने रविवारी हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या आयोजित कीर्तन सोहळ्याला पंचक्रोशीतील भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संत हे वारकरी संप्रदायाचा प्राण असून आई वडील संत ग्रंथ आणि भगवंत यांच्यातच जगाला सुखी करण्याची ताकद असल्याचे प्रतिपादन हरिभक्त परायण इंदोरीकर महाराजांनी यावेळी बोलताना केले. कलियुगात माणूस हा संत विचाराशिवाय सुखी होऊच शकत नाही. जग सुखी व्हावे हीच आंतरिक तळमळ संतांची असते. जग हे संतांसाठी लोकरूप आहे. नामानेच मोक्षाची प्राप्ती आणि मुक्ती असून जीवनात नामचिंतन करत जगा हाच खरा स्वर्ग आहे. आपल्या आनंदासाठी जीवनात परमार्थ करा असे आवाहन यावेळी बोलताना केले. यावेळी झालेल्या कीर्तन सोहळ्याच्या प्रसंगी खुपटी सोसायटीचे चेअरमन पाराजी शिंदे पाटील यांच्या 71व्या जन्मदिनाच्या निमित्ताने हरिभक्त परायण इंदोरीकर महाराज यांच्या हस्ते चेअरमन पाराजी शिंदे यांचा विठ्ठल रुक्मिणीची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी सोहळ्यास उपस्थित असलेले आमदार विठ्ठलराव लंगे पाटील, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी मंत्री शंकरराव गडाव यांच्या पत्नी सौ सुनीताताई गडाख, पंचगंगाचे संचालक बाळासाहेब शिंदे, पंचायत समितीचे माजी सदस्य विक्रम आप्पा चौधरी, सरपंच गोरक्षनाथ तरणपुरे, प्रकाश चौधरी यांच्या हस्ते इंदोरीकर महाराजांचे संत पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित हजारो भाविकांना पाराजी शिंदे पाटील यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. G9 मराठी 24 तास साठी प्रतिनिधी सुधीर चव्हाण, नेवासा.